हा बातमीतला हिरो बघा आधी, ह्याचे कारनामे सांगतो. असा हराम बापूच्या नंतर मला वाटतं ह्यांनंच महाराष्ट्रासाठी जरा भारी काम केलेलं दिसायला लागले. अशोक खरात नाव यांचं. मी तुमचं चांगलं करतो, फक्त बायासाठी स्पेशल आहे ते. मी तुमचं चांगलं करतो आणि तुम्ही जर माझ्यासोबत शरीर संबंध ठेवले तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल, असं म्हणून ह्यानं बायासोबत 58 ते 60 बायासोबत ह्यानं काळा कारभार केला. मला वाटतं ह्याला अटक केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस प्रशासनानं ह्याच्या अख्ख्या महाराष्ट्रात अशी बटळा हाणीत दिंड काढायला पाहिजे गाडावर बसून, तेव्हा तरी पुढं काय असले कारनामे होणार नाहीत. बरं, ह्यालाच हाणून दिसतं गप्प बसायला नाही पाहिजे. ह्याच्यासोबत कारभार करणाऱ्या ज्या काही महिला आहेत, ह्या बायाला म्हणायचं म्हणा, तुम्ही जर माझ्या प्रेमिका झालात, तुम्ही जर माझ्यासोबत शरीर संबंध ठेवले, माझा जर मूत पिलात, तर तुमच्या नवऱ्याचं आयुष्य वाढेल. किती शहाण्या बाया आहेत. नवऱ्याचा एक शब्द बोलला तर ह्यांच्या अंगाची तळपायाची गुंगी मस्तकाला जाते आणि ह्याचा मूत प्यायला येतात, ह्याच्यासोबत शरीर संबंध ठेवले येतात नवऱ्याचं आयुष्य वाढवायसाठी. अरे किती नालायक आहेत. माझ्या आया बहिणीनं त्यानं त्याचं काम केलं, पण तुम्ही तुमचा हातानं संसार मोडला ना. आता माहिती भेटल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या घरात जागाच नाही. मग आता काय करा, ह्याच्यासोबतच तिथं त्या जेलमध्ये जाऊन एकूण एकाचे मतं पेत बसा तुम्ही. अरे काय महाराष्ट्राची राख लावायला लागला तुम्ही. मरानं फाश्या घेऊन तिकडं कुठेतरी जा, तुम्हाला गुचाराय पाहिजे सकाळी सकाळी. हा हरामखोर अवलादीचा अशोक खरात ह्याला उन्हाच्या किरपाऱ्यात असा वाळू तापून कपडे काढून ह्याला त्या बसवाय पाहिजे त्याच्यावर. ह्याच्या ढोंगणाला चटके बसले का नाही, मग कळण ह्याला कसं असतं ते. माता मावल्या हो, तुम्हाला हात जोडून विनंती, अशा भोंदूगिरी करणाऱ्या पाखंडी बाबाच्या विळख्यात सापडू नका आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका.